महाराष्ट्रात आता दसरा मेळाव्याच्या स्पर्धा लागतील. महाराष्ट्रात प्रत्येक जण वेगळे वेगळे मेळावे घेण्याच्या किंवा आपल्या आपल्या भूमिका मांडण्याच्या किंवा एकमेकांवर टीका करणे, एकमेकांची कपडे फाडण्याच्या स्पर्धा होतील. दसरा मेळावे कसले घेताय? तुम्हाला जर मेळावे घ्यायचे असतील तर तुम्हाला आता मदतीचे मेळावे घ्यावे लागतील. कुठल्याही पक्षाचा, समाजाचा किंवा कुणाचाही, मला तर वाटतं शेतकरी एवढ्या संकटात आहे, तुमचे मेळावे वगैरे हे धंदे बंद करा. अजिबात गरज नाही. तुमच्या दसऱ्या मेळावे आणि इतर मेळाव्यांसाठी तुम्ही हजारो लाखो रुपये खर्च करणार. त्याच्यापेक्षा विनाकारण लोकांनाही खर्च करायला लावू नका आणि तुमच्या मेळाव्याला यायला सुद्धा प्रत्येकाला 8-10 हजार रुपये खर्च येणार आहे. प्रत्येक व्यक्तीला तुम्ही 200, 500, 100 रुपये मदत कराल, परंतु तुमच्या पक्षाच्या नेत्याच्या किंवा इतर मेळाव्यासाठी तुम्ही प्रत्येक व्यक्ती 8-8, 10-10 हजार, 5-5 हजार जे काही खर्च असेल जायला यायला, तो तुम्ही 2-4 लोक घेऊन जाऊन करणार. त्याच्यापेक्षा सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी, संघटनेच्या किंवा कुठल्याही नेत्यांनी महिनाभर कुठलेही दसरा मेळावे किंवा कुठलेही मेळावे घेण्यापेक्षा तीच रक्कम शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, कामगारांना, उद्ध्वस्त झालेल्या संसाराला किंवा मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून, परफेक्ट प्रशासनाच्या माध्यमातून त्या पीडित किंवा नुकसानग्रस्त व्यक्तीपर्यंत ती मदत पोहोचली पाहिजे. खरं तर याची व्यवस्था करणं गरजेचं आहे. कदाचित कुणाला वाटेल की धर्माचा किंवा भावनेचा विषय, त्या विषयावर कशाला बोलायचं. माझं स्पष्ट मत आहे, माणूस जिवंत असेल तरच भावना जिवंत राहतील. त्यांचे संस्कार, धर्म, जाती, परंपरा, लेकर बाळ सुद्धा त्याचे असतील. परंतु जर माणसं जिवंत नसतील आणि ते जर महागाईनं पहिलेच उद्ध्वस्त झालेले, पण आता सगळा संसार उद्ध्वस्त झालाय, त्यांना जर खायला अन्नधान्य नसेल, राहायला छत नसेल, घरदार नसतील, उघड्यावर सगळे असतील, निवाऱ्यामध्ये गेले असतील, काहीतर अशी ज्येष्ठ नागरिक वगैरे आहेत, कुणाला मूलबाळ नाहीये किंवा कुणाचं वय थकलेलं आहे, कुणाला सांभाळत नाहीयेत किंवा लहान लहान मुलं आहेत घरामध्ये आणि हे सगळं सहन होत नाही, पेलवत नाही, अशा लोकांना कोण मदत करणार? ज्याची पोट भरलीत, ज्याची पोट फुगलीत, त्यांना अजिबात मदत नकोय आणि त्यांना देऊ पण नका. पण ज्याची पोट पाठीला चिटकलीत, जे हातावरची पोट घेऊन आयुष्याचा गाडा चालवतात, तुमच्या दसरा मेळाव्यातून लाखो रुपये तिकडे खर्च करण्यापेक्षा या वर्षीचा दसरा मेळावा प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी, संघटनेच्या नेत्यांनी किंवा तुमचे दसरा असेल किंवा दिवाळी असेल, त्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तुम्ही जर तिथं आनंदात साजरी केली, त्यांना जर मदत केली. आज धाराशिव जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, सोलापूरचा बार्शीकडचा भाग असेल, या भागातल्या लोकांना प्रचंड अपेक्षा आहे तुमच्या सहकार्याची, मदतीची. त्याच्यामुळे तुमचे दसरा मेळावे की तुमचे सण तुमच्या घरात साजरे करा, मुलाबाळांसहित साजरे करा. आणि तो जो अतिचा खर्च आहे, जो एक्स्ट्रा तुम्ही खर्च करणार आहात, ते त्या मुलांसाठी, त्या ठिकाणी त्या लोकांसाठी, तिकडच्या माता भगिनींच्या संसार उभे करण्यासाठी खर्च करा. सत्ताधाऱ्यांनी, खास करून काही आमदारांनी 1 महिन्याचा पगार दिला, हृदयापासून त्यांचे आभार मानले पाहिजेत. ज्या शिक्षकांनी 1 महिन्याचा पगार दिला, खरं तर त्यांचं आयुष्यभर त्यांच्या त्या महान कार्याला सॅल्यूट केला पाहिजे. परंतु कुठे आहेत ते आमच्या महाराष्ट्रातले उद्योगपती? कुठे आहेत हे बाहेरचे महाराष्ट्रात येऊन पोट भरणारे मोठे मोठे धनदांडगे? कुठे आहेत ते कलाकार, अभिनेते? हजारो कोटीचा गल्ला ज्या महाराष्ट्राच्या जीवावर जमा करतात, ते हिंदी चित्रपट सृष्टीतले असू द्या किंवा महाराष्ट्रातले मराठी चित्रपट सृष्टीतले आहेत, साला एक पण कलाकार किंवा अभिनेता, अभिनेत्री मदत करण्यासाठी पुढे यायला तयार नाही. म्हणजे त्यांच्या चित्रपटांच्या, मालिकांच्या प्रमोशनसाठी थोबाड घेऊन प्रत्येकाच्या दारात जातील. परंतु आज मदतीची महाराष्ट्रातल्या जनतेला गरज आहे. तुम्ही कलाकार म्हणून किंवा उद्योगपती म्हणून जर मदत करणार नसाल तर तुमच्या सारखा कपाळकरंटा कुणीच नाही. आज आमच्या महाराष्ट्रातली, मी महाराष्ट्राबद्दलच बोलतोय, जे मोठे मोठे धार्मिक स्थळ आहेत, तुळजापूर सोडलं आणि तिकडं
लालबागच्या गणेश मंडळांनी सोडलं तर एकाही जी शासनाच्या अंतर्गत धर्मादाय आयुक्ताच्या अंतर्गत ही सगळी मंदिरे येतात, एकाने सुद्धा अजून मदत जाहीर केलेली नाही. त्यांना विनंती आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा की धार्मिक स्थळामध्ये सुद्धा भरपूर त्यांच्या तिजोरीमध्ये पैसा आहे, जनतेनेच टाकलाय. आज तीच जनता संकटात आहे. एकदा मदत करून बघा. त्या देवापेक्षा तुमच्या ट्रस्टीच्या लोकांमधला देव ती मदत झालेली जनता पाहिल, हे मला या ठिकाणी सांगायचंय. सगळ्यात महत्वाचं, आज नागरिक म्हणून, माणूस म्हणून, एक भारतीय नागरिक म्हणून तुम्ही जात धर्म पाहत बसू नका. हिंदुत्वाचं राजकारण करणाऱ्यांना माझी विनंती आहे, आज तुम्ही त्या हिंदूंना मदत करा जे आज मराठवाड्यात उद्ध्वस्त झालेत. इथं तुमचं हिंदूपण, हिंदुत्व किंवा धार्मिक भावना कुठे जातात? इतर धर्माचे सुद्धा तुम्ही तुमच्या धर्माचं आचरण करा, हरकत नाही, पण तुमच्यात जर दानत असेल तर तुमची आता नैतिक जबाबदारी आहे. मीठ मिरची असेल, कुठल्याही गोष्टीसाठी मदत करा, पण ती मदत अपेक्षित आहे. मेळावे घेऊन प्रश्न सुटणार नाही. मेळावे घेऊन तुम्ही जेवढी टीका करणार आहात तेवढीच तुम्ही टीका एखादी पत्रकार परिषद घेऊन सुद्धा करू शकता. पण तो जर प्रत्येक दसरा मेळाव्या घेणाऱ्यांनी जर ठरवलं की या वर्षीचे 50 लाख त्या मराठवाड्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी, असं जर सगळ्यांनी ठरवलं तर 2, 5, 10 कोटी, 20 कोटी असे सहज त्या ठिकाणी मदत सरकारकडं किंवा कुणाकडेही तुम्हाला त्या त्या जिल्ह्याच्या कलेक्टरकडे जमा करा आणि प्रशासनाच्या माध्यमातून त्या त्या व्यक्तीपर्यंत ती पोहोचली का नाही याच्यासाठी मग तुम्ही अंकुश ठेवा. परंतु मदतीशिवाय सण उत्सव किंवा कुठलाही आनंद हा माणूस नाराज असताना तो साजरा करणं हे क्रमपात्र नाही. आणि त्यासाठी म्हणजे मदतीच्या हात पुढे आलं पाहिजे, पुढाकाराच्या हात पुढे आले पाहिजे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रत्येक नेत्यापर्यंत, कार्यकर्त्यापर्यंत हा संदेश पाठवू इच्छितो की बाबा हो, तुम्हाला बोलायला अवघड वाटत असेल, हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पाठवा. मदत आज तुमची ही पुढच्या पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल आणि तुम्ही केलेलं आजचं सामाजिक काम हे समाजाच्या किंवा राष्ट्राच्या हितासाठी फार ग्रेट ठरेल. कारण अजून केंद्र सरकारनं एक छदाम सुद्धा दिलेला नाही. राज्य सरकार तुटपुंजी मदत करण्याचा प्रयत्न करते, जनतेचं त्याच्यावर भागणार नाही. एवढीच त्या ठिकाणी कळकळीची विनंती. म्हणून मेळावे टाळा, तुमचे सत्कार समारंभ किंवा मोठ्या मोठ्या गप्पा गोष्टी. खरं तर आता नवरात्राच्या निमित्ताने लाखो करोडोचा खर्च होतोय, परंतु त्याच मंडळांकडून जर तिकडल्या पूरग्रस्तांसाठी मदत पाठवता आली तर खूप मोठी मेहरबानी होईल किंवा उपकार होतील. शेतकरी तुमचे उपकार विसरणार नाही, एवढीच माफक अपेक्षा आहे. बाकी आपण सुज्ञ आहात. धन्यवाद. पटलं तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा नवीन असाल तर हे चॅनल, आणि प्रत्येक गावखेड्यापर्यंत पोहोचला पाहिजे याची व्यवस्था करा. शेअर करा. धन्यवाद.